त्यांना सर्दी झाली होती म्हणूनच विचार करत बसले होते काहीतरी छान खायला बनवावं. मग इथं म्हणलं बेसन पीठ होतं तर ढोकळाच बनवून घ्यावं म्हणलं आपल्या जे आहे ते साहित्यामध्ये. आणि इथं आपल्याला 2 वाट्या बेसन घ्यायचं आहे. मग थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि नंतर मीठ, साखर, लिंबू, हिरव्या मिरच्या 4 ते 5 आणि आल्याचा तुकडा आणि 2 चमचे तेल टाकून मस्तपैकी असं वरडून घ्यायचं. आणि हिरव्या मिरच्या आणि आल्याने खूप छान टेस्ट येते. आणि इथं ह्याच्यामध्ये इनो टाकून का नाही ॲक्टिव्ह करून घ्यायचं आणि ते बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये मस्तपैकी टाकून घ्यायचं आणि थोडंसं डॅब करायचं त्यामुळं हवा बाहेर निघते. आणि इथं 30 मिनिटांना शिजायला ठेवून द्यायचं. इथं मग लगेच तडक्याची तयारी करून घ्यायची. तेल, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, तडतड द्यायची आणि मिरच्या, साखर, पाणी टाकून मस्तपैकी थोडीशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. लिंबू पण टाकायचं आपल्या आवडीनुसार बरं का. आणि इथं ढोकळा शिजला होता, एकदम स्पॉन्जी झाला होता. त्याच्यामध्ये ह्या पाक टाकून घ्यायचा आणि इथं 15 मिनिट ठेवून द्यायचा. मग किती छान ढोकळा फुगते बघा आणि किती छान टेस्ट लागते. घशात बिलकुल अडकत नाही बरं का. मग ढोकळा तयार झाला, दम पडते होय. मग खाऊन घेतला मस्तपैकी आम्ही.